तर आज खूप दिवसानंतर साडी नेसली होती, कारण आज मंदिरात गेलो होतो देवीच्या दर्शनाला. तिकडून आलो आणि नंतर मग जेवण बनवायला घेतलं. वर्षभराच्या कुरडया पापड्या करून घेतल्या होत्या, त्याही डब्यात व्यवस्थित भरून ठेवायच्या होत्या. सगळं जेवण झालं. तुम्ही बघता इथं माझं कुकर वगैरे सगळं झालेलं होतं. पण अचानकच अहो बोलले की मला टोमॅटो चटणी खायची आहे, मला ती भाजी खायची नाही. म्हटलं ठीक आहे चला तुम्हीच कापून द्या म्हटलं बारीक. मग त्यांनी मस्त असा बारीक कांदा कापून दिला. मी इथं फोडणी करून घेतली. तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकली, कांदा टाकला, मीठ टाकून परतून घेतलं. कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले, भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि त्यांनी बारीक चिरून दिलेला टोमॅटो टाकला. टोमॅटोबरोबर त्यांनी 2-3 हिरव्या मिरच्या पण चिरल्या होत्या. तिखट होईल म्हणून 1-2 बाजूला काढल्या आणि मस्त असा टोमॅटो मिक्स करून घेतला. त्यानंतर बघा इथं 5 ते 6 मिनिटांमध्ये टोमॅटो छान असा शिजला होता. टोमॅटो शिजून झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते, कारण शेंगदाणे ऑलरेडी भाजलेलेच असतात. तर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतला, चवीनुसार मीठ टाकली, पुन्हा एकदा थोडी कोथिंबीर टाकली आणि 5 मिनिटं वाफू दिली. बघा किती भारी झाली टोमॅटो चटणी आणि मस्त झाली होती चवीला पण.